आंतरिक समाधान, कोणाच्याही परवानगीशिवाय मिळणारी शांतता. जर कोणी तुमचं कौतुक करत नसेल, तर तुम्ही आनंदी राहू शकता का? जर या प्रश्नाचं उत्तर हो असं असेल, तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी. नमस्कार, मी आरती. आपल्या सर्वांचं ब्लिस ऑफ माइंड विथ आरती या आपल्या कुटुंबामध्ये मी मनापासून स्वागत करते. खरं आहे, आंतरिक समाधान म्हणजे इनर फुलफिलमेंट. जर आपण समाधानी असू, तर आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आपण आपल्या आयुष्यामध्ये भोगत असू. आंतरिक समाधान म्हणजेच इनर फुलफिलमेंट. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की इनर फुलफिलमेंट म्हणजे काय. बऱ्याचदा आपल्याला एम्प्टी का वाटतं, इनर फुलफिलमेंटचे साईन काय असतात आणि इनर फुलफिलमेंट आपण आपल्या आयुष्यामध्ये कसं मिळवू शकतो. तर सगळ्यांचं खूप स्वागत आहे आणि पुन्हा एकदा मला सांगायचं आहे की व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. हा खूप महत्त्वपूर्ण पार्ट आहे आपल्या आयुष्याचा. इनर फुलफिलमेंट म्हणजे बाहेर काही मिळवणं नाही, तर आतून शांत वाटणं. कधीतरी सकाळचा जेव्हा सूर्योदय बघतो, तेव्हा मनाला एक प्रकारची शांतता मिळते. जेव्हा निसर्गात एखादी चक्कर मारतो, तेव्हा पण एक ती शांतता आपल्याला मिळते. तर त्यावेळेला आपल्याबरोबर इतर कोणी नसतं, तर आपण स्वतः आपल्याबरोबर असतो. आणि जेव्हा आतनं, मनातनं, हृदयातनं आपल्याला शांत, आनंदी, समाधानी वाटतं, तेव्हाच ते इनर फुलफिलमेंट आपल्या वाट्याला आलेलं असतं. आणि हे जे इनर फुलफिलमेंट आहे, ते नक्की कोणत्या गोष्टींवरती अवलंबून असतं? ते म्हणजे मनाची शांतता. दुसरं म्हणजे की आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही करत असतो, त्यामध्ये एक प्रकारची अलाइनमेंट असते. म्हणजे आपले विचार, आपण ज्या पद्धतीच्या भावना बाळगतो, त्यामध्ये जर एक प्रकारची अलाइनमेंट असेल आणि त्याला जर कृतीची जोड लागली, म्हणजेच आपले विचार, भावना आणि कृती या जर एकसंध झाल्या, अलाइनमेंटमध्ये आल्या, तर नक्कीच आपण पूर्णत्वाचा अनुभव घेत असतो. आणि जेव्हा या गोष्टी अशा पद्धतीने घडत नाही, आपल्या मनाची शांतता आहे, कंटेनमेंट म्हणजे समाधान आहे, मनाची शांतता, समाधान आणि आपले विचार, भावना आणि कृती हे एका लाईनमध्ये म्हणजे अलाइनमेंटमध्ये नसतात, तेव्हा इनर फुलफिलमेंट ही गोष्ट आपल्या अनुभवाला येत नाही. तर यावरून आपल्याला हेच बघायचं आहे की जेव्हा मन शांत आहे, आपण जे आहोत त्यात आपण समाधानी आहोत आणि आपले विचार, आपल्या भावना यांना कृतीची जोड लागते आणि ते एकत्रित येऊन आपल्याला जे हवं आहे ते करण्यासाठी कार्यरत असतात, त्यावेळेला नक्कीच आपल्याला इनर फुलफिलमेंट किंवा आंतरिक समाधान मिळत असतं. हे जे आंतरिक समाधान आहे, ते बऱ्याचदा बऱ्याच जणांच्या वाट्याला येत नाही. तर त्यावेळेला असं नक्की काय घडतं? वाय पीपल फील एम्प्टी. बऱ्याचदा आतून काहीतरी एम्प्टी वाटतं का? त्यावेळेला आपण आंतरिक समाधानाच्या दिशेने वाटचाल करत नसतो किंवा कुठेतरी ते आंतरिक समाधान आपण अनुभवत नसतो. तर याची कारणं काय आहेत? एकतर सध्या जे काही सोशल मीडियावरती चालू आहे, थोडक्यात आपण जे काही सोशल मीडिया फॉलो करतो आणि त्याच पद्धतीनं जगायचा प्रयत्न करत असतो. म्हणजेच आपण एखाद्या व्यक्तीला फॉलो करतो किंवा त्याला चेस करतो. खूप सारं कॉम्पिटिशन आता सध्या आलेलं आहे. त्या कॉम्पिटिशनमुळे सुद्धा कुठे ना कुठेतरी हे समाधान, मनाची शांतता आपल्यापासून दूर हिरावलेलं आहे किंवा खेचून घेतलेलं आहे. तर याचं कारण मेन तेच आहे की जितकं जास्त तुम्ही कंपॅरिझन करणार, जितकं जास्त तुम्ही अशांत होणार, जितकं जास्त कोणाचं तरी बघून त्याच पद्धतीनं स्वतःला ढळण्याचा प्रयत्न करणार, त्याच ठिकाणी तुम्हाला ते आंतरिक समाधानापासून अजून तुम्ही लांब जाणार आणि तुम्हाला अशांतता फील होणार आहे. ही सगळी जी कारणं आहेत की जी आपल्याला कुठेतरी अशांत बनवतात आणि त्याचमुळे कुठेतरी एम्प्टी वाटायला लागतं. एक खोली किंवा एक पोकळी निर्माण होते. कारण मी आत्ता जे आहे आणि मला जे बनायचं आहे किंवा मला जे वाटतंय किंवा मी इतरांकडे बघून माझी स्वतःची अशी एक संकल्पना केलेली आहे, ती जी काही जाणीव आहे किंवा तो जो काही विचार आहे, तो पूर्ण होत नाहीये, म्हणून ती एक पोकळी निर्माण होते. नक्कीच आहे, प्रत्येकाला प्रत्येक स्टेजला अगदी जन्मापासून प्रत्येक स्टेजेस येतात आणि त्या स्टेजेसमध्ये आपण ग्रो करत असतो, आपण वाढत असतो. पण प्रत्येक जी काही स्टेज येते ती जर आपण एन्जॉय करायला विसरलो किंवा त्याविषयी आपण कुठे ना कुठेतरी समाधान बाळगायला विसरलो, तर नक्कीच पुढे येणाऱ्या गोष्टीविषयी आपण कधीही समाधानी होऊ शकणार नाही.
तर त्या प्रत्येक स्टेजला जर आपण समाधानी वाटून घेतलं नाही किंवा ती एन्जॉय केली नाही, तर आयुष्यात येणाऱ्या पुढील कुठल्याही गोष्टींना आपण समाधानी होऊ शकत नाही. कारण सुरुवातीपासूनच जर आपल्या मनामध्ये असमाधान असेल, आपण आहे त्यामध्ये समाधानी राहू शकत नाही, तर नक्कीच ही पोकळी आपल्या आयुष्यात निर्माण होत असते. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्सटर्नल व्हॅलिडेशन. कोणाकडून तरी काहीतरी हवंय किंवा कोणाकडून तरी मला या गोष्टीवरती स्टॅम्प हवाय, असं जेव्हा मनात विचार येतो, ते देखील एक पोकळी निर्माण करण्यासाठी महत्त्वाचं कारण आहे. मी आज कशी दिसतेय, हे जर मला इतरांकडनं ऐकायचं आहे आणि त्यांनी मला सांगितलं की तू छान दिसतेस किंवा तू छान दिसत नाहीयेस, यावरती जर माझं स्वतःचं मत अवलंबून आहे आणि त्यातनं माझं कॉन्फिडन्स एकतर लो होणार आहे किंवा हाय होणार आहे. म्हणजेच वाढणार आहे किंवा कमी होणार आहे. जर मी इतरांच्या मतांवरती स्वतःला अवलंबून ठेवलेलं आहे, तर या प्रकारची पोकळी ही वाढतच जाणार आहे. हा जो एम्प्टीनेस आहे, तो सातत्याने वाढणारच आहे. कारण आपण स्वतःवरती अवलंबून नाही आहोत. आपण इतरांवरती अवलंबून आहोत. तुम्हाला काय वाटतं? नक्कीच 2 मिनिटं शांतपणे या गोष्टीचा विचार करणं जरुरीचं आहे. साइन ऑफ इनर फुलफिलमेंट. तुम्ही समाधानी आहात याचे साईन काय आहेत? की खूपदा आपण आपल्या स्वतःमध्ये आनंदी आहोत. आपण जे काही करतोय, आपल्याला जे काही करायचंय, आपल्याला जे काही अचीव्ह करायचंय, त्यासाठी आपण आत्ता सध्या जे काही आहोत, त्याबद्दल शांतता आपल्या मनामध्ये आहे किंवा त्याबद्दलची जी भावना आपली आहे, ती शांततेची आहे किंवा आनंदाची आहे. अगदीच प्रत्येक स्टेजला आपल्याला ग्रो व्हायचंच असतं. पण जर आपण ते करताना इतरांशी कंपॅरिझन करत नाही, मी माझ्या ट्रॅकवरती चालले, मला 2 महिन्यांनी काय करायचंय, 4 महिन्यांनी काय करायचंय, वर्षभराने काय करायचंय, 5 वर्षांनी काय करायचंय, हा सगळा रोडमॅप माझा आहे आणि कंपॅरिझन हे माझं माझ्याशी आहे. स्पर्धा ही माझी माझ्याशी आहे. जेव्हा या पद्धतीनं आपण आपलं आयुष्य जगत आहोत, त्या ठिकाणी आत्ता सध्या प्रेझेंटमध्ये आपण जे काही आहोत, त्याला आपण पूर्णतः ॲक्सेप्ट केलेलं आहे, असं आपण म्हणू शकतो. आणि जेव्हा हे कंपॅरिझन कमी होतं, तेव्हा नक्कीच तुम्ही फुलफिलमेंटकडे वाटचाल करत आहात किंवा तुम्ही आंतरिक शांतता भोगत आहात, हे तुम्ही कुठे ना कुठेतरी म्हणू शकता. कंपॅरिझन थोडंसं बाजूला काढलं, नंतर कुठे ना कुठेतरी ग्रॅटिट्यूड, आपला जर ग्रॅटिट्यूड आपण व्यक्त करत आहोत, स्वतःविषयी जर आपण कृतज्ञ आहोत किंवा आपल्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींविषयी जर आपण कृतज्ञ आहोत, तर त्या ठिकाणी हे साईन आहे की तुम्ही आंतरिक समाधानाच्या कुठेतरी त्या वाटचालीवरती वाटचाल करत आहात किंवा चालत आहात किंवा ते अनुभवत आहात. क्रिएटिंग इनर फुलफिलमेंट अगदी सहज आहे आणि साधं आहे आणि साध्या-साध्या गोष्टींमुळे हे आंतरिक समाधान आपण आपल्या आयुष्यामध्ये मिळवू शकतो. म्हणजे आपल्या स्वतःविषयीचे विचार, स्वतःविषयीचे फीलिंग्ज आणि जे काही आपण करत आहोत, जे काही आहोत, आत्ता सध्या स्थितीत, आत्ता या क्षणामध्ये जे काही आहोत, त्याला पहिल्यांदा शांततेने स्वीकारा. सेल्फ ॲक्सेप्टन्स हे सेल्फ फुलफिलमेंटचं सगळ्यात मोठं बेस आहे किंवा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट आहे. सेल्फ फुलफिलमेंट किंवा इनर फुलफिलमेंट हे बाहेरनं येत नाही. ते आतून निर्माण करावं लागतं. आत्ता या क्षणामध्ये मी जे आहे, जशी दिसते, जे वागते, जे बोलते, ज्या पद्धतीचं मी कमवते, जे काही आहे, ज्या पद्धतीची नाती मी जगते आहे, माझं लाईफ ज्या पद्धतीचं आहे, त्याबद्दल जर मी समाधानी आहे, तर मला जे काही निर्माण करायचं आहे, अजून उच्च शिखर गाठायचे आहेत, त्याकडे मी अजून छान ग्रॅटिट्यूडने बघू शकते. जर मी आत्ता स्वतःला आहे तसं ॲक्सेप्ट केलं असेल तर. तेव्हाच मला माझ्या स्वतःविषयी, माझ्या आयुष्याविषयी, माझ्या आयुष्यातल्या व्यक्तींविषयी, तुम्हा सगळ्यांविषयी जर माझ्या मनामध्ये ग्रॅटिट्यूड आहे, तरच मी या स्टेजपासून अजून स्वतःला उंच नेऊ शकते. आणि ते नेताना आत्ता जरी मी या क्षणामध्ये समाधानी आहे, तर मी जेव्हा ते अचीव्ह करेल, तेव्हा देखील मी समाधानी असणार आहे. कारण हा जो लाईफचा पाथ आहे किंवा ही जी जर्नी आहे, या जर्नीमध्ये प्रत्येक क्षणामध्ये मी स्वतःला ॲक्सेप्ट करणं आणि जे आहे त्यामध्ये स्वतःचा आनंद शोधणं, म्हणजेच मी इनर फुलफिलमेंटला कुठेतरी स्वतःबरोबर घेतलेला आहे किंवा तो आनंद मी स्वतःमध्ये जगते आहे, असं आपण नक्कीच म्हणू शकतो. त्याचबरोबर पर्पज, आपल्या आयुष्याला जर एक पर्पज असेल, एक गोल असेल, तर या सगळ्या पर्पजमुळे किंवा त्या गोलमुळे कुठे ना कुठेतरी आपण आयुष्याला एक वळण देत असतो किंवा एक
कलाटणी मिळत असते, की त्या पर्पज ओरिएंटेड आपण आयुष्य जगत असतो. म्हणून प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवसागणिक, प्रत्येक महिन्यागणिक आपण कुठे ना कुठेतरी काहीतरी अचीव्ह करण्यासाठी एक स्वतःला बांधून घेतलेलं असतं. जर तो पर्पज तेवढा स्ट्राँग असेल, जर आयुष्य जगण्यासाठीचा पर्पज तेवढा स्ट्राँग, हाय असेल, तर नक्कीच तुम्ही त्या प्रत्येक क्षणामध्ये किंवा तो पर्पजकडे जाताना, तो पूर्ण करताना तुम्ही त्या क्षणामध्ये नक्कीच आनंद भोगणार आहात किंवा आनंदी असणार आहात. तुम्हाला ते समाधान तुमच्या प्रत्येक वाटचालीमध्ये मिळणार आहे. तर नक्कीच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं की इनर फुलफिलमेंट म्हणजे काय, जो एक एम्प्टीनेस तयार होतो तो कशामुळे तयार होतो, त्याचबरोबर आपण कुठले कुठले असे साईन आहेत की ज्याच्यामध्ये की तुम्ही आंतरिक समाधानी आहात हे तुम्हाला कळतं आणि आंतरिक समाधान आपण कसं वाढवू शकतो याविषयीच्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं सत्य म्हणजे जेव्हा तुम्ही ॲप्रुव्हल मागणं थांबवता तेव्हा फ्रीडम सुरू होतो. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता तेव्हा पीस, शांतता निर्माण होते. तुम्ही स्वतःला स्वीकारता तेव्हा हीलिंग सुरू होते. आणि हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला इनर फुलफिलमेंटकडे घेऊन जातात, आंतरिक समाधानाकडे घेऊन जातात. आणि जेव्हा तुम्ही स्वतःशी जोडले जाता तेव्हा तुम्हाला हे इनर फुलफिलमेंट मिळतं. आणि हेच फायनल डेस्टिनेशन आहे, आंतरिक समाधान. जर हा व्हिडिओ तुम्हाला रिलेट झाला असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, आय चूज पीस. मी शांततेला निवडत आहे. जर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला वाटत असेल की कोणाला तरी याची गरज आहे तर त्याच्यापर्यंत तो पोचवा, शेअर करा, लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पीस इज द रिअल सक्सेस. नक्कीच तुमचा दिवस आनंदाचा जाओ, समाधानाचा जाओ. धन्यवाद.